नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा खास व्हिडिओ असा आहे की ज्यांना 21 दिवसाची सेवा किंवा 11 दिवसाची सेवा किंवा 7 दिवसाची पण सेवा स्वामींची करायला जमली नसेल, तर म्हणजे कशामुळं की आत्ता 6 मेला श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी येत आहे. तर ह्या 11, 7, 21 ह्या दिवसात तुम्हाला कोणतीच सेवा जर जमली नसेल, तर तुम्ही स्वामीच्या पुण्यतिथीच्या दिवशी काय काय सेवा करायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग ही सेवा तुम्हाला यातली कोणतीच सेवा जमत नसेल, तर मग तुम्हाला स्वामींच्या मग पुण्यतिथीच्या दिवशी ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. तर त्यात म्हणजे सगळ्यात पहिली सेवा म्हणजे काय करायचं आहे की 6 मेला तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा काही जरी असेल स्वामींचं, तर मग मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून अशी पूजा वगैरे मांडायची आहे स्वामींची. जर तुम्हाला पूजा मांडणं शक्य होत नसेल तर ठीक आहे, हरकत नाही, पण स्वामींची सेवा तरी नक्की करा. तुम्ही देवघरात जरी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवून पण तुमच्या वेळेनुसार सेवा केलीत तरी चालेल. तर मग काय करायचं आहे, पूजा वगैरे मांडून मग सगळ्यात अगोदर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटोला छान पुसून घ्यायचं आहे. आणि मग नंतर मग अभिषेक वगैरे झाल्यानंतर स्वामींना जे हिना अत्तर आवडतं ते हिना अत्तर स्वामींना लावायचं आहे. सगळ्यात जास्त स्वामींना हिना अत्तर आवडतं. आणि मग केशरचा अष्टीगंध लावायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जेवढं फुलं वगैरे जे साहित्य तुम्हाला मिळतं तुमच्या आवडीनुसार आणि मग काय होतं, सगळ्यांना त्याच दिवशी सगळ्या गोष्टी मिळतीलच स्वामींच्या आवडीच्या असं शक्य होत नाही. जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळा चाफा जर भेटला तर तुम्ही नक्की स्वामींना अर्पण करा. जर नाही भेटला तरी पिवळ्या रंगाचं कोणतं पण फूल तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. आणि मग ही जी दाखवली आहे अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडू शकता किंवा यापेक्षा वेगळी मांडायची असेल तरी चालेल, तुम्हाला जसं जमेल तसं. आणि मग अभिषेक वगैरे सगळी छान पूजा वगैरे झाल्यानंतर मग काय करायचं आहे, जे श्री स्वामी चरित्र सारामृत पुस्तक आहे त्यात 21 अध्याय आहेत. तर तुम्हाला ते एका बैठकीतच 21 अध्याय पूर्ण करायचे आहे. मग तुम्हाला जर सकाळी जमत असेल तर सकाळी करा किंवा दुपारी जमत असेल तर दुपारी. पण एवढं लक्षात असू द्या की 12 ते 1 ह्या दरम्यान तुम्ही कोणतीच सेवा करू नका स्वामींची. कारण ही वेळ श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे तुम्ही सेवा केलीत तरी मग त्याचं काही फळ तुम्हाला मिळणार नाही. तर 1 नंतर केलात तरी चालेल. शक्य होत असेल तर तुम्ही सकाळचंच लवकर करा सेवा. वाटलं तर तुमची जी काही थोडीफार घरातली कामं असतील ती नंतर करू शकता तुम्ही. आणि मग नंतर मग काय करायचं आहे की ते वाचन पूर्ण एका बैठकीतच करायचं आहे. वाचन झाल्यानंतर स्वामींची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर आणि मग नंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा 11 माळी जप करायचा आहे. तर तुम्हाला सकाळी 11 वेळा आणि संध्याकाळी 11 वेळा जमत असेल तरी पण तुम्ही करू शकता. नसेल शक्य होत तर तुम्ही 1 वेळा करा. कारण काय होतं, बऱ्याच जणांना लहान मुलं असतं, बरेच जण नोकरीसाठी बाहेर जातात, बऱ्याच जणांना घरगुती कामं असतात. त्यामुळं मग सकाळी नसेल जमत तर संध्याकाळी करा किंवा 1 वेळा नक्की करा. तुम्ही दररोज ह्या सेवा करत नसाल पण स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आवर्जून वेळात वेळ काढून तुम्ही ही सेवा करा. कारण जास्त वेळ नाही लागत. आणि मग 11 माळी जप झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ यांचे तारक मंत्र म्हणायचं आहे. जर तुम्हाला मग तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा असेल तर तुम्ही 11 वेळा म्हणू शकता किंवा दोन्ही वेळा म्हणायचं असेल सकाळ संध्याकाळ तरी 11 वेळा म्हणायचं आहे. तर तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी अगोदरच यूट्यूबवर अपलोड केला आहे. तर तुम्ही ह्या चॅनलवर बघू शकता कसं पाणी बनवायचं. जर तुम्ही तारक मंत्राचे पाणी बनवून जर कोणाला प्यायला देणार असाल किंवा घरातल्यांसाठी करणार असाल तर त्याबद्दल पण माहिती आहे. मग 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र झाल्यानंतर जे तुम्ही घरात स्वयंपाक केला असेल, जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही स्वामींच्या आवडीचं जेवण बनवू शकता. आता बरेच जण काय करतात, पुरणपोळी बनवतात, कोण खीरपुरी बनवतं
किंवा पुरी भाजी ज्यांच्या त्यांच्या वेळेनुसार बनवतात. तर मग तुम्हाला काहीच भेटलं नसेल तर शेवटी तुम्ही दूध आणि साखर पण ठेवू शकता. आणि मग बेसनचे लाडू असतील तर बेसनचे लाडू ठेवू शकता, पेढा, मिठाई किंवा फळ यातलं काहीही ठेवू शकता. किंवा सगळ्यात शेवटी तुम्ही तुमच्या घरी जर भाजी भाकरी बनवली असेल तर ते सुद्धा स्वामी मान्य करून घेतात. कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की स्वामींचा अवतार म्हणजे स्वामींचं रूप जर बघितलं तुम्ही तर स्वामींना जास्त सोहळे वगैरे आवडत नाहीत. की जेवढ्या साध्या पद्धतीने तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील, पदार्थ असतील तेवढ्या साध्या पद्धतीने केलात तरी खूप झाले. कारण स्वामींना तुम्ही किती मनापासून करता, स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्ही किती मनोभावे करता हे स्वामींना सगळ्यात जास्त आवडतं. मग त्यासाठी तुम्ही पुरणपोळी बनवा किंवा अजून काय बनवा हे जेवढं जास्त महत्त्वाचं नाही, तेवढं हे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणं आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करणं. तर मग ह्या सेवा झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. वाचन फक्त एक वेळा करायचं आहे, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. आवर्जून ही सेवा करा. 6 मेला श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे. तर तुम्हाला शक्य होत असेल तर करा, वेळात वेळ काढून करा. कारण ही संधी परत येत नाही. कारण वर्षातून एक वेळा स्वामींचा प्रकट दिवस म्हणा किंवा पुण्यतिथी म्हणा एकच वेळा येते. त्यामुळं आयुष्याचं सोनं करून घ्यायचं असेल तर ही सेवा नक्की करा. तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. सगळ्या अडचणींवर हा एकच उपाय आहे. तुम्हाला कोणत्याच सेवा जमल्या नसतील तर ही सेवा एकदा नक्की करून बघा. आणि मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणी कोणी 7 दिवसाच्या किंवा 11 दिवसाच्या 21 दिवसाच्या स्वामी सेवेला सुरुवात केली असेल कमेंटवर नक्की सांगा. एक दिवस तरी स्वामींसाठी वेळ नक्की द्या आणि स्वामींची सेवा करा.